नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळची वेळ आहे आणि सूर्य बघा पाठीमागं. साधारणतः 9 सव्वा 9 वाजलेत, पण आभाळ येते. उद्या तो पाऊस सांगितलाय. उद्या 26 जानेवारी. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण चाललो आहे आता रानात. खोडव्याचा आपल्या विषय जरा मार्गी लावायचा आहे. आपल्या बाजूचे 2 प्लॉट तुटून गेले आणि आपल्यावरती तोडी येणारे, पण ते 2-3 दिवस झालं थोडी टोलवटोलवी चाललेली आहे. तर आपण आत्ता जाऊन बघून येऊ काय आहे परिस्थिती, कारण खालून एक जणांनी रोड पण रस्त्याचा पण थोडा विषय झाला आहे, तो पण आपल्याला बघायचा आहे. आणि हा जो आहे तो पलीकडे दिसतोय का ना, एव्हा हे सगळा तूर आलेला, तो आपला खोडवा आहे. बाकी आपल्या लागण सगळ्या तुटून गेल्या. कारखान्याची थोडी परिस्थिती अवघड दिसती. 5 टोळ्यातल्या 2च टोळ्या राहिल्या, 3 टोळ्या निघून गेल्या आणि ऊस तर भयंकर राहिल्या. अजून मला वाटतं 8-15 दिवस दुसरीकडे कुठेतरी चालतील टोळ्या, कारण आता खंडाळाचा कारखाना बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे सोमेश्वरनं आता टोळ्या हलवल्या. त्यांना माहिती कारखाना बंद झाला त्याच्यानंतर बाकीचा ऊस कुठं जात नाही. शेवटच्या टप्प्यात परत जास्त टोळ्या येऊन महिन्याभरातच मग सगळा कार्यक्रम होऊन जाईल. तर बघू आपण काय नियोजन इथलं. रस्ता गेलो होतो आपण, रस्ता बघून आलो. इथं आहे हा रस्ता, इथूनच बाहेर काढायचे. तर हा जरा गडबड करतोय, लागण धरायची, सरी काढायची. बघू काय होतंय. हे पहिलं आपल्या लिफ्ट्याचं हे होतं बघा, आपलं लिफ्ट होतं वीर धरणावरून. ही पंप रूम आहे थोडक्यात. इथं पाणी यायचं 2-3 पंप रूम होत्या. हे लहान होतो ना आम्ही त्यावेळेचा विषय बघा. हे सगळं बघा, इथं पाणी यायचं आणि परत इथून मोठे मोठे पंप होते आतमध्ये. त्या पंपाने परत पाणी गावाकडे जायचं, मग तिथून पाठपाण्याने सगळीकडे पाणी जायचं. पंपरूम बघू आपण, जर कचरा नसेल तर पंपरूम दिसेल आपल्याला. अशी घडी घाण झालेली, पंप काढून नेलेत. एव्हा इथं असे पंप होते. एक मिनिट, एकदम जुन्या काळातलं बघा. म्हणजे आम्ही साधारणतः 1ली-2रीला होतो ना, 2री-3रीला, त्यावेळेचा हा विषय होता. हे सगळे इथं मोटर होते 3, फाउंडेशन दिसतंय ना, 3 पंप होते इथं मोठे मोठे, आणि इथून सक्शन करून परत याला जोडले होते हे डिलिव्हर पाईप. मग इथून जायचं. एकदम जुनं स्ट्रक्चर आहे बघा. असा हा जुना दरवाजा, तो लिंटेल, लाकडाच्या तुळ्या, ही भली मोठी खिडकी, असं स्ट्रक्चर आहे बघा. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. हा आडसाली ऊस होता, आडसाली होता. ऊस एकदम मस्त होता. मग काय सोमेश्वरला गेला नसल्या कारणानं यांनी आत्ता कारखान्याला दिला. यांनी तोडला, पण पेटवून तोडलेला आहे. काय परिस्थिती बघा. आणि तेच कोयते हे तोडून आपल्या वर जायचेत. आज ह्यांचं होतंय का नाही होत, का उद्याच आपल्याला तोड बसती, काय समजायला मार्ग नाही. बघून तर काय होतंय. यांनी पेटवून तोडलाय सगळा. आपला पेटवायला चान्स नाही, कारण पलीकडं ऊस आहे एक. चला मुकादमाची गाडी घेऊ, काय म्हणतात बघू. ही जवळपास एक 4-6 साऱ्या आहेत ना, 1 2 3 4 5 6 साऱ्या पाचट सोडून ठेवली. त्या बाजूनं सोडली, खालच्या बाजूनं पण सोडली. हे वरच्या तुकड्यात जर पाहिलं ते इकडून पण सोडवलेली आहे, कारण आजूबाजूला गहू आहेत ना, इकडं गहू आहे. हाय वगैरे काय लागाय नको त्याला, म्हणून थोडंसं हे सगळं सोडवून घेतलं. मग आज संध्याकाळी 5-6 वाजता 7 वाजता वाऱ्याचा हिशोब बघून कार्यक्रम करून टाकावा. हे थोडंसं इथं पाचट पडलेली, तो उचलून टाकतो थोडं पलीकडं. थंडी चांगली असल्या कारणानं गहू यंदा सगळे जोरात आहेत. तिकडं पेटलेलं दिसतंय, तिकडं पण एक टोळी दिसते होते, दाखवतं. हे दूर दिसतोय का, हे इथून बघा चालू केलेलं दिसते. आजकाल हा ट्रेंड आहे आता पेटवायचं तोडायचं.
पाटातली जी पाचड होती ती सगळी वरच्या बाजूला टाकून दिली. पाट मोकळा केला. बागला वगैरे फोडल्यावर भिजावताना लागेल. JCBचं नियोजन करतोय. आपल्याला काय करायचं आहे, इथनं एक रस्ता बनवायचा आहे. कारण आता तिकडं आपण भुईमुग केला आहे. उद्या बागला वगैरे पाडायला ट्रॅक्टर जर आणायचा म्हणला ते सगळं मारानं आपलंच येते कडंपर्यंत. तर हे जर रस्ता केला ना तर आपला ट्रॅक्टर आरामशीर येऊ शकतो. त्यासाठी नियोजन करायचं, पण JCB काय मिळत नाही आहे. JCB आहे पण त्यांनी ब्रेकर जोडला आहे. हे सगळे इथलं 1 तास 2 तास चालवला का नाही तिथून असाच रस्ता करायचा आहे. कायमस्वरूपी होऊन जाईल. कायमस्वरूपी म्हणजे हे पण आपल्याला नियोजन लावायचं आहे तोपर्यंत. इथं आपण भुईमुग केला मित्रांनो. भुईमुग मंगळवारी केला आहे, भिजवून वगैरे झाला आहे. आपलं नियोजन होतं खोडवा काढून जमलंच तर तिथं भुईमुगच करायचा. पण भाऊ काय होतं आहे आता, एक अजून 4-5 दिवसात उगवल. पाखरांनी खाऊ नाही म्हणजे झालं. चला, हरभरा एकदम मस्त ताराला आहे मित्रांनो. मागच्या रविवारी आपण एक फवारणी घेतलेली. आळी वगैरे अजून तर काय कुठे दिसत नाही. ते जरी 1-2 सरीतलं आपण काढले तर हे बघा असे एका ह्याच्यात 3 हरभरे आहेत. हे बघू शकता तुम्ही 3. साईज वगैरे चांगली होईल. नवीन बी लावले आपण. आमोशा झाल्यानंतर म्हणलं बघाऊ आळीचा वगैरे काय प्रादुर्भाव आहे का, नाहीतर आज एखादी फवारणी घेऊन टाकू. हां बापरे, आम जास्त आहे. चला कांद्याकडे जाऊ. कांदा बघू शकता तुम्ही. फवारण्या जास्त झाल्यामुळं पातच जास्त वाढले असं वाटतंय मला. साईज झाली पाहिजे. तर हे बघा पात कशी वाढलेली. पण काय कुठं क्लायमॅटिक कंडिशनमुळं काय झालेलं दिसत नाही. पाता वगैरे काय कुठं वाकड्या झालेल्या नाहीत, माना पडलेल्या नाहीत. त्या दिवशी आपण एक खताचं पोतं पण टाकले. 9-24-24चं एक पोतं टाकलेलं आहे आणि भिजावलेलं आहे. साईज तुम्ही अशी पाहू शकता. साईज झाली पाहिजे आता. पण माझ्या अंदाजे थोडंसं खत टाकायला आपल्याला 15 दिवस लेट झालं. जर एक 15 दिवसापूर्वी खत टाकायला पाहिजे होतं. मी टाकणारच नव्हतो, आईमुळे टाकावं लागलं. नाही तर मागच्या वर्षी आपण खत नव्हतं टाकलं 2 वर्षापूर्वी. विदाऊट खताचाच आपला कांदा चांगला आला होता. 65-70 थैली सापडली होती. म्हणून ह्या वर्षी पण नको म्हणलं होतं. 2100 रुपयाला गोण आहे 9-24चे. बघू आता काय फरक पडतो काय, कारण त्याच्यातला पोटॅश मानवायला कमीत कमी 70 दिवस जाणार. गावाकडं आलो आहे मित्रांनो. ह्याच्या परवा दिवशी फवारणी पण घेतली. कुठं कुठं थोडासा पिवळा ह्या बाजून असा दिसतो. हे बघा, हे बाकी फुटवा वगैरे एकदम चांगला आहे. आता कीटकनाशक पण एक फवारणी घेतली, बुरशीनाशक पण एक घेतलेली. एक प्रिकॉशन म्हणून आपण घेतलेली. ते म्हणाला आता जवळपास 1.5 महिना झालं तर याची उंची वाढत नाही, कारण याची उंची एवढीच राहते आपल्याला अंदाजे. मी आता भिजवायचं नियोजन बघत होतो कधी भिजवावा. भेगाळलं कुठं कुठं, पण अशा भेगा पडलेल्या आहेत. हे बघा दिसत आहेत का नाही तुम्हाला, अशा भेगा पडल्यात. पण खालून रान अजून ओलच आहे. त्याच्यामुळं मला वाटतंय थोडीशी गडबड. हे असं ओलच निघतंय. हे काय असं ओलच आहे अजून. मला वाटतं थोडीशी गडबड नकोच करायला. गुरुवारी दिवस पाळी, गुरुवारीच शेवटच्या दिवशी भिजवावा. नाही तर मग त्याच्या अजून 8 दिवस जर लांबवला थोडीशी गडबड होईल. बघू थोडीशी चर्चा करून कसं नियोजन होतं आहे. बाकी फुटवा वगैरे आहे व्यवस्थित. ऊस बघू शकता तुम्ही, ऊस आहे असेच आहेत. पपईचे झाड आहे इथे एक, मस्त पपई लागतात त्याला. हे बघा
साईज वगैरे पण एकदम मोठी. चला खोडवा मित्रांनो फोडला आणि भिजावलाय. याला आपण एक रासायनिक खताचा डोस पण दिलाय. त्याच्यात एक बॅग अमोनियम सल्फेट, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग सिलिकॉन आणि पिप्रोनिल 2 किलो टाकले कीटकनाशक. तर आता खालून फुटवा हे तुम्ही पाहिला तर असे फुटवे आता चालू झालेले आहेत. थोडासा पिवळा पडेल कारण पाणी जरा जास्त झालं होतं. ठीक आहे, खोडवा शक्यतो पिवळाच फुटतो. नंतर त्याला आपण फवारणी घेऊन कवर करू. फक्त आता कुठं कुठं फुटत नाही, कुठं कुठं तुटाळ येईल त्याच्या हिशोबाने बघूयात. अजून थोडंसं एक वापसा कंडिशन आली की फुटवा व्यवस्थित दिसेल. अशी हे जे कोंबार आहेत हे आता दिसायला लागलेले आहेत. पण हे जे असं तुम्ही पाहिलं नाही ह्याची हे बघा ब्राऊन कलर झालेत. ही फॉस्फरसची DPC-80 तर चांगला गारा झालेला आहे. तर महिनाभर काय परत भिजवायचाच नाही. थोडीशी वापसा कंडिशन चांगली होऊन द्यायची. झाली मित्रांनो पाचट ओढून. या बाजूला वडली, वरच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला ओढून झाले. असे 3-3 साऱ्या एवढं सोडावले. चला जरा ऊसाकडे जाऊ, खोडव्याकडं तोडून झाले का नाही त्यांचं बघू. ही झाडं आता उद्या सगळी JCB काढून टाकू. तर दुसरा दिवस मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऐकायला येते का नाही काय माहिती तुम्हाला. गावात कार्यक्रम चालू झालेत शाळेत. मराठी शाळेचं पण झाला ध्वजावंदन आणि आता हायस्कूलचा चालू आहे. चला तर पाठीमागं तुम्ही पाहू शकता नाईला जास्त आपल्याला पाचट पेटवावी लागली कारण पर्याय नव्हता. उंदरांचं भरपूर प्रमाण आहे. आता तुम्हाला तिकडे दाखवतो. मळ्यात जसं होतं सेम परिस्थिती तशीच आहे. म्हणजे पेटून सुद्धा लगेच उंदीर लागलेले आहेत. त्याच्यामुळं नाईलाज असतो. नाही तर मी पाचट पेटवण्याच्या अगदी विरोधात आहे. पाचट ठेवलं पाहिजे, सेंद्रिय कर्ब वाढतो, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण नाईलाज असतो आपल्याला करावं लागलं. हे रात्री येऊन आपण 7-7:15 आलो. 1 तासाभरात सगळं झालं. इथं अजून दुखतंय बघा. हे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. ही पाठीमागे नाही बघा इकडं. हां इथं दुखतंय अजून. आणि तिकडं खोडवे पण तोडायला सुरुवात केलेली. आवाज येतोय पण मी जाणून बुजून गेलो नाही. तिथे गेले की परत काहीतरी नाटक चालू करतील, हे ते. त्याच्यामुळे आपण काही गेलो नाही. सकाळ सकाळचं मस्त वातावरण आहे. सूर्य बघा. थोडंसं आज पावसाचं वातावरण सांगितलंय पंजाब डफनी. हो काय होतंय. जरा टोळीकडून जाऊन येऊ. काय झालं तिकडं भुईमुगाला आपण आंबवणी घेतोय पण सगळं पाणी काय तिकडं खपत नाही. आता आपले खोडवे पण आपण काय अजून बघला नाहीत मारला, त्यामुळे खोडव्यांच्या वरती पण काय पाणी सोडायला नाही. मग इथं हरभऱ्याच्या इथे कनेक्शन होतं, आपलं दार होतं, त्याला असाच एक तो 3 इंची पाईप पुढं कंटिन्यू केला आहे. आणि आपल्याकडे 2 इंची पाईप होते. 3-2चं रिड्युसर सॉकेट आणून हे असं डायरेक्ट काय केलं, विहिरीत पाणी सोडले. आता त्याशिवाय पर्याय नव्हता. एवढं पाणी द्यावं लागेल आपल्याला. असं विहिरीत पाणी चाललंय. पुढच्या पाण्याला काय होईल तोपर्यंत आपल्या बगला वगैरे मारून होत्याल. मग काय कुठल्याही खोडं एखादं पाणी सोडलं तरी चालतंय. हा 2 इंची पाईप चालला आहे आपल्या वरून. तिथं सारं बारीक आहे त्याच्यामुळे काय मग फुटाफट जास्त होते. हे असं नियोजन करून
पाईप बांधून वगैरे ठेवला आहे. पाईप कापावं लागला एवढाच. हा तुकडा एक पडला, पडला असतो एक 10-12 फुटाचा तुकडा पडला. पण ठीक आहे, आता काय सगळ्या गोष्टी. इथं थोडंसं पाणी जातंय. तेवढं पाणी चाललंय, ठीक आहे. ते वालाची एक दांडी पण तुटली. हे फक्त आजचे दिवस थोडेसे ॲडजस्टमेंट असे करावे लागेल. तर मित्रांनो, संपली आपली 2 दिवसाची सुट्टी. रविवार गेला, सोमवार गेला, दिवस कसे जातात काय समजत नाही. परत उद्यापासून आपलं रोजचं काम चालू. तर असं पाठीमागं तुम्हाला दिसतोय सगळा ऊस. तर जाईल उद्या भरून. थोडीशी आता जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत तकलीफ आहे. न रोड वगैरेचं थोडंसं नियोजन करावं लागेल. पण बघू आता, एवढं केलं आहे तर शेवटचं करावं लागेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.